नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीवर मी आपल्या सर्वांकरता घेऊन आलेली आहे. आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झटपट तयार होणारी मसाला भेंडी. डब्यासाठी ही परफेक्ट भाजी आहे कारण ती चवदार आणि पौष्टिक आणि पोळीसोबत, पराठा किंवा भाकरीसोबत अप्रतिमच लागते. कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही मसाला भेंडी घराघरातील लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तर चला पाहूया अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल सारखी चमचमीत मसाला भेंडी. या ठिकाणी आपण ही कवळी भेंडी घेतलेली आहे. ही कशी ओळखायची, की जे आपण अशा पद्धतीने ही मोडली ना, की ही लगेच मोडली पाहिजे. ही भेंडी अजिबात बिलबिली नको, मऊ पडलेली नको. ही भेंडी बघा किती मस्त ताजी आहे. भेंडी आपल्याला अशा पद्धतीने हिचे लांब काप करून घ्यायचे आहे. 1-1 इंचाचे आपण हिचे लांब काप करून घेणार आहोत. मध्ये आपण अशा पद्धतीने हिचे 4 काप केलेले आहे आणि असे 1-1 इंचाचे याचे काप करून घेऊया. अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण भेंडी चिरून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याची गोल देखील चिरून घेऊ शकता आणि गोल देखील करून सेम आपण जी भाजी करत आहोत त्याची प्रोसेसने तुम्ही गोल चिरून देखील त्याची भाजी करू शकता. पण अशा पद्धतीने जर केली ही पटकन शिजते देखील आणि रुचकर देखील लागते. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण भेंडीचे काप तयार करून घेऊया. सुरुवातीलाच आपल्याला ही स्वच्छ भेंडी आपण धुवून ही स्वच्छ निथळून घेतलेली आहे आणि आपण बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची ही संपूर्ण कोरडी भेंडी आपल्याला घ्यायची आहे. सेम पद्धतीने आपण ही संपूर्ण भेंडी चिरून घेऊया. ही दुसरी देखील मी पद्धत आपल्याला दाखवते. जर आपल्याला पूर्ण 4 काप करून जर चिरून घ्यायची नसेल, तर अशा पद्धतीने आपण ही डायरेक्ट देखील चिरू शकतो. तर बघा, ही देखील मी दुसरी पद्धत आपल्याला दाखवत आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही चिरून याची देखील भाजी तयार करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण भेंडी चिरून घेतलेली आहे. फोडणी देण्यासाठी आपण या ठिकाणी कढई तापायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपण हे 2 ते 3 चमचे तेल घालूया. हे आपले तेल चांगले तापलेले आहे. आता यामध्ये आता आपण अशा पद्धतीने हे संपूर्ण कढईला लावून घेऊया. जेणेकरून आपण ही भेंडी परतणार आहोत, तर ही भेंडी अजिबात कढईला चिटकणार नाही. मस्तपैकी कडकडीत आपले हे तेल तापलेले आहे. तर यामध्ये आता आपण घालूया जिरे. हे जिरे आपले छान तडतडले आहेत. जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरून घेतलेला लसूण आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची. ही देखील मस्तपैकी आपण तडतडून घेणार आहोत. यामध्ये घालूया तेजपान आणि हे संपूर्ण आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत हलके सोनेरी रंगापर्यंत होईपर्यंत. लसणाची फोडणी घातली ना की इतकी छान लागते आणि मस्त सुवास दरवळतो अगदी किचन मध्ये. तर तुम्ही अशा पद्धतीने ही नक्की ट्राय करून पहा. यामध्ये आता आपण घालूया हिंग. हिंगाचा देखील मस्त सुगंध दरवळत आहे. मस्तपैकी बघा आपल्या फोडणीत. आता यामध्ये आता आपण ही चिरून घेतलेली भेंडी देखील ऍड करूया. सुरुवातीला आपण फक्त भेंडीच फ्राय करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण ही भेंडी फ्राय करूया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुठलेही इन्ग्रेडियंट न घालता सुरुवातीला फक्त भेंडीच फ्राय करून घेऊ शकता. मी हे अशा पद्धतीने केलेली आहे. तर ही संपूर्ण भेंडी आपण फ्राय करून घेऊ. अशा पद्धतीने ही भेंडी केल्यामुळे मस्त सुटसुटीत देखील होते आणि ही चिकट देखील होत नाही. बघा अशा पद्धतीने. यामध्ये आता आपण हे सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत. एक अर्धा लिंबू मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि मस्तपैकी त्याचा रस आपण यामध्ये घालूया.
ही आपल्या भेंडीची सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आणि ही टिप देखील आहे, की तुम्ही जर लिंबू घातला तर मस्तपैकी सुटसुटीत आपली ही भेंडी तयार होणार आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण भेंडी आपण मीडियम गॅसवर फ्राय करून घेतलेली आहे. तर ही आता आपण काढून घेऊया. पुन्हा आपण कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण हे 2 चमचे तेल ॲड केलेले आहे. तर यामध्ये आता आपण उभा चिरून घेतलेला कांदा घालूया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बारीक देखील चिरून घालू शकता. तर बघा अशा पद्धतीने हा आपण कांदा परतून घेऊया. कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे. सोनेरी रंगाचा होईपर्यंतच करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. यामध्ये घेऊया उभा चिरून घेतलेला टोमॅटो. तर मी हे टोमॅटो आणि कांदा दोन्ही उभा चिरून घेतलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बारीक देखील चिरून घेऊ शकता. तर हा टोमॅटो आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत अशा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. एक 2 मिनिटं आपण यावर लीड ठेवणार आहोत, जेणेकरून ते मस्तपैकी मऊ होईल. वॉव! बघा किती मस्तपैकी आपला हे कांदा आणि टोमॅटो मस्त मऊ शिजलेले आहे. बघा अशा पद्धतीने मी आपल्याला उलथणीने करून देखील दाखवत आहे. तर या ठिकाणी आपले हे झालेले आहे कांदा, टोमॅटो. तर आता यामध्ये आपण ॲड करूया. आपण फ्राय करून घेतलेली भेंडी यामध्ये ॲड करत आहोत. मस्तपैकी आपण यामध्ये ही ॲड करून घेऊया. खूप सोपी आणि झटपट अशी ही होणारी रेसिपी आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा. बघा यामध्ये आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले. यामध्ये आता आपण हे सुके मसाले ॲड करूया. यामध्ये आता आपण घेतलेली आहे हळद, गरम मसाला घेतलेला आहे. यामध्ये घेऊया लाल मिरची. यामध्ये आपण धने पावडर घेतलेली आहे. चवीनुसार यामध्ये आपण मीठ घातलेले आहे. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. आणखी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगू इच्छिते, की ही भेंडी करत असताना सुरुवातीलाच मीठ घालू नका. भेंडीत जर सुरुवातीलाच मीठ घातले, तर भेंडी ही चिकट होते, कारण मिठाला हे पाणी सुटते. त्यामुळे आपल्याला हे भेंडीमध्ये शेवटीच मीठ घालायचे आहे. एक 2च मिनिटं आपण यावर लीड ठेवणार आहोत. फार जास्त आपल्याला ही ठेवायची नाही, कारण आपण सुरुवातीला भेंडी फ्राय करून घेतलेली. या ठिकाणी आता आपण यामध्ये घालूया भाजून घेतलेला शेंगदाण्याचा दाणेकूट. तर बघा अशा पद्धतीने आपण हा देखील यामध्ये मिक्स करून घेऊया. मिठाला पाणी सुटते, त्यामुळे आपण सुरुवातीलाच मीठ घातलेले नाहीये. मी आपल्याला टिप्स सांगितल्याप्रमाणे. तर मी दाखवल्याप्रमाणेच तुम्ही नंतर मीठ घाला, जेणेकरून तुमची देखील भेंडी मस्तपैकी सुटसुटीत होईल. आणि भेंडी सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेले आहे लिंबाचा रस, तर तो देखील तुम्ही अवश्य वापरा. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये आता आपण फ्रेश चिरून घेतलेली कोथिंबीर देखील ऍड केलेली आहे. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याच्या कुटामुळे खमंग फ्लेवर लागतो. भेंडी अप्रतिम लागते. मस्त डब्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत मसाला भेंडी तयार झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली, म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. रेसिपी आवडल्या असल्यास रेसिपीला लाईक करा. रुबी मस्के रेसिपीला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा
अशाच छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.